तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकते। उद्या हे निफ्टीची एक्सपायरी आणि निफ्टीची एक्सपायरी कुठल्या साईडला धमाकेदार असू शकते हे आपण आता बघणार आहोत। बघा आपण कालच्या पद्धतीने ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं होतं ऑलमोस्ट 95% आपल्याला टार्गेट 85% आपलं टार्गेट त्यांना अचीव करून दिलंच होतं। तिथून जे एक फुलबॅक आला तो मार्केट असं डाऊन आलं अननेसरी, तरीही आपण मॉर्निंगला जर आपल्या जर ग्रुपला तुम्ही जॉईन असाल तर तिथं आपण मॉर्निंगलाच तुम्हाला सांगून दिलं की ह्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट बुक करायला चालू करा, तुमचं सेपरेट पोझिशन बुक करा असं मी तिथं सांगितलेलं। त्यामुळे ऑलमोस्ट आपल्या पोझिशन पण ह्या दरम्यान बुक झाल्या होत्या। ओके, सडनली एक मुवमेंट आले त्यामध्ये बऱ्याच जणांचं बेनिफिट पण गेला असणार आहे। स्टॉप लॉस हिट झाल्या तुम्ही त्या ठिकाणी क्लोजिंग पोझिशन केले असेल तर तो स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट किंवा एक छोट्या प्रॉफिटमध्ये तर तुमचं एक्झिट करून दिला असणार आहे। आता बघा उद्या आपल्याला काय करायचं, ऑलरेडी कॉलला मार्केटने ब्रेकआउट दिला। आता कॉलचा जर तुम्ही स्टॉप लॉस जर बघितला तर हा त्याचा एक स्टॉप लॉस आहे। मार्केट ह्या स्टॉप लॉसवर रिस्पेक्ट देऊन तो सस्टेन झाला। उद्या मार्केट ह्या स्टॉप लॉसवर रिस्पेक्ट देऊन एकतर गॅप अप मोठं ओपन करू शकते किंवा फ्लॅट ओपन करू शकते। फ्लॅट ओपन केलं की मार्केटला 22,296ला जाण्यासाठी चान्सेस आहेत। तुम्ही इथे एंट्री पण करू शकता। एक तरी मग 22,296 वरती पण थोडीशी एंट्री चालू शकता, पण ती कधी चालू शकते मी तुम्हाला लाईव्ह ग्रुपमध्ये सांगून देईन। ओके, आता आपलं तुम्हाला नेक्स्ट टार्गेट तुम्हाला माहीत असेल 22,500 आहे। मी तुम्हाला काल पण डिस्कशन केलं होतं। त्यामुळे पुट साईडला जर तुम्ही एखाद्या ट्रेडला जर बसला असाल तर लॉंगच्या व्ह्यूनुसार बसू नका। एक छोटंच प्रॉफिट काढा आणि छोट्या प्रॉफिटमधून एक्झिट करायला सुरुवात करा। आपल्याला लॉंगसाठी सी साईडलाच बघायचं आणि सी साईडचाच विचार करायचा आहे। त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टी कुठल्या साईडला राहू शकते आणि बँक निफ्टी आपल्याला कुठल्या साईडला चांगले बेनिफिट देऊ शकते तसं। मिनटं ओके, तर चला बघूया आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी आपल्याला कुठल्या साईडला मुवमेंट देऊ शकता। जसं नेटवर्क इश्यूमुळे बंद पडलं होतं। ओके, आता बँक निफ्टी जर तुम्ही लेवल्स ह्या बघितला तर बँक निफ्टीने काय केलं बघा, सटन डाऊनफॉल मोठा इथे दाखवला होता। त्या डाऊनफॉल नंतर परत मार्केट जर असं परत रिकवर झालं आणि रिकवर होऊन ह्या दरम्यान सस्टेन झालं होतं। आता आपला एक व्ह्यू काय होता बघा, ह्या दरम्यान आपण कुठला विचार करायचा, तुमचं फर्स्ट टार्गेट हे येईल असं मी तुम्हाला सांगितलेलं। ऑलमोस्ट 15 मिनिट टाईम फ्रेमनुसार प्रॉपर स्टॉप लॉस तुमचा मर्ज करून ऑलमोस्ट रिटेस्ट करून त्यांना तुम्हाला परत 80 ते 85% टार्गेट जर असं रिव्हर्स फिरलेला आहे। आता हे रिव्हर्स फिरलेलं आहे ऑलमोस्ट माझ्या हिशोबानं। आता जर तुम्ही पोझिशन कोणाची होल्ड असेल तर थोडं जरासं रिस्क आहे आणि उद्या गॅप अप होण्याचे चान्सेस भरपूर आहेत। एखादी पोझिशन होल्ड जास्त ठेवायचं नाही, त्या दिवशी स्मॉल प्रॉफिटमध्ये जरी एक्झिट केलं तर चालू शकते। तुम्हाला मार्केटनं ऑलमोस्ट 85% दिलं होतं। जर रिव्हर्स येत असेल तर ह्या दरम्यान किंवा आता कॉस्ट टू कॉस्ट जर एक्झिट केलं असेल तर बेस्ट आहे। जर होल्ड असेल तर उद्या फ्लॅट झाल्या तुम्ही एक्झिट केलं तर बेस्ट होऊन जाईल। मार्केटला तुम्हाला ह्या झोनच्या वरती कॉलचा विचार करायचा आहे। ह्या झोनच्या वरती कॉलला बसता तुम्हाला टार्गेट 48,153, 48,153 तर 309 आणि 581 ह्या टार्गेटसाठी तुम्ही वेट करणार आहात। ओके, आणि अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।